Freunds, Oxterbrennen actalischer Platinums, verwenen acta zonder Vlaams. Welcome to Eminence Unfiltered episode 18. Today we have a very special guest with us in the studio. I have been trying to do this podcast for a very long time, but it was, it took me a long time for bringing this up. Let me first of all tell you that the reason for this particular podcast. We are talking through our podcast about the knowledge. We are talking about the lifestyle. We are talking about the medicine, pharma, safety, efficacy, all the values. One value that we talk about, leadership. We always related to that leadership is a designation which is given to you in a company for a particular salary, but it is not. Today we are going to discuss that how leadership is not something that you are born with, is not something that is given to you, but it is something that you develop because you take responsibility of something. It is not only to be connected with the company, but it is to do with what charge are you willing to take. So yes, today in the studio we have Mr. Vittal Rao Yalgi, and he was a freedom fighter, and at this point of time means he's retired. He's 98 years old, and he agreed to travel all the way to here to our studio and give this interview. There will be a guest as well that you will be seeing in this particular podcast, and it is going to be Mr. Yalgi's Nath, our very dear Vrushali Gandhi. Yes, so we will be calling him Nana Ji from here on because he is Vrushali's Nana Ji. She will be doing the rest of the interview because I thought that okay, the personal touch, the personal connection that he has with his own Nath, that would be much more better than I take the interview throughout. Okay, alright, how are you, Nana Ji? I am fine. Alright. What are you feeling about this podcast? यहाँ पे आके आपको कैसा लग रहा है हमारे साथ? बहुत अच्छा लग रहा है। नाना जी, हमने आपकी स्टोरीज इतनी सारी सुनी है that we thought कि आपकी कुछ एक स्टोरीज हम लोगों के साथ भी शेयर करें कि उनको पता चले लीडरशिप क्वालिटीज के बारे में और ज्यादा. So I understand आप पहले फ्रीडम फाइटर थे, फिर आपने अपना आपने रेडियो इंजीनियरिंग एज ए प्रोफेशन काम भी किया, फिर अपना खुद का काम भी शुरू किया. तो हमने आपकी स्टोरीज इतनी सारी सुनी है और अब हम सबको सुनाना चाहते हैं, तो आप अपने बारे में थोड़ा बता सकते हैं हमको? मेरे बारे में ऐसा है, जब मैं 8 वर्ष का था तब महात्मा गांधी जी बेलगाम में आए थे. वो टाइम मेरे पापा ने उनके पास लेके गए मेरे को, और गांधी जी ने अपने लैब पर मुझे बिठाया और पूछा कि तुम्हारा नाम क्या है. मैंने कहा विट्ठल. तो गांधी जी ने कहा मुझे एक विट्ठल मालूम है पंढरपुर का, और बाद में उन्होंने एक फ्रूट दिया मुझे. तो मुझे बहुत खुशी हो गई, और वो जो इंसिडेंस था ना, तो मुझे बहुत अच्छा लगा. बाद में मेरे एक चाचा, उनका नाम है गोविंदराव याळगी, लोकमान्य तिलक के फॉलोअर थे. तो 1905 में उन्होंने बेलगाम में सत्याग्रह किया, ये फॉरेन क्लोथ्स बर्निंग का. तो इसके लिए उनको 8 दिन का सजा हो गई और 10 रुपए दंड फाइन हो गया वो टाइम 1905 का. तो लोकमान्य तिलक ने कहा कि दंड जो फाइन है तो मैं भरता हूँ, और तू 8 दिन शिक्षा सजा भोग के बाहर आओ और फिर देश के लिए काम करो. तो दंड जो 10 रुपये था वो लोकमान्य तिलक ने भरा
कोर्ट में। इसमें से हमारे घर में जो हवा आई फ्रीडम की, देश के लिए, स्वातंत्र्य के लिए जो कुछ करना था ना, वो वहाँ से हम वारसा मिला मेरे काका से। संपूर्ण फैमिली उसमें रत हो गई, गुंग हो गई। और 1942 जब महात्मा गांधी जी ने क्विट इंडिया मूवमेंट का आदेश दिया बम्बई से, तो सब लीडर्स, देश में जो सब बड़े बड़े लीडर्स थे, तो उनको सब अरेस्ट कर लिया। उस टाइम मेरे पिताजी और मेरा दूसरे चाचा, उनका नाम है जीवनराव, सुबह 5 बजे पुलिस हमारे घर में आए और दोनों को अरेस्ट करके लेके गए। वो भी फॉलोअर्स थे ना लोकमान्य तिलक के, और गांधी जी के भी फॉलोअर्स थे। तो सबको अरेस्ट कर लिया। तो हम उस टाइम यंग थे, हम 6 ब्रदर्स। तो हमने कहा कि हम भी कुछ करना चाहिए देश के लिए, स्वस्थ बैठना नहीं चाहिए। इसलिए मेरे एक बड़े भाई, उनका नाम गजानन, वो कराची से आए। वो पायलट थे। पायलट का शिक्षण उन्होंने कराची में लिया और उनको रॉयल एयरफोर्स में नौकरी लगाई थी। फिर उन्होंने छोड़ दिया नौकरी और ये देश के लिए हम काम करेंगे, इसलिए उनके अंडर द लीडरशिप ऑफ माय ब्रदर, वी ऑल ब्रदर्स, एंड आपको मालूम हो जाएगा बैरिस्टर नाथ पे अपने नाम सुना होगा, वो एमपी थे, वो भी हमारे ग्रुप में शामिल हो गया। तो हम काम करने लगे अंग्रेज के विरुद्ध। कभी उधर बम रखे, किधर इधर बम रखे, और टेलीफोन के जो वायर्स थे रेलवे लाइन के, वो कट करना, डिरेल करना, गुड्स ट्रेन डिरेल करने का, ये सब काम हम चलाए। बुलेटिन्स भी हम प्रसिद्ध करते थे वो दिन अगेंस्ट ब्रिटिश। ऐसा करके हम 1942 से 1943 तक हमारा काम चला। उधर एक बेलगाम सिटी में एक बड़ा टावर है, ऊंच। वो टावर पर हम झंडा लगाने का, ये वृषाली ने मुझे हाँ, स्टोरी सुनाई थी। तो मैं, मेरा भाई बड़ा और एक फ्रेंड, उनका नाम दामोदर कामत, रात को 12 बजे, इट वाज सितंबर 1942, रात को 12 बजे हम ऊपर चढ़े। बहुत ऊंचा था, बारिश था वो टाइम, और नीचे कोई पुलिस बैठे थे, उनको मालूम भी नहीं। हम ऊपर चढ़े और तिरंगा झंडा आया, फहराया, लहराया। बाद में हम नीचे आए। दूसरे दिन सुबह सबको दिखा कि ये कौन लगाया है। एसपी आए, इंग्रज एसपी, और पूछा पुलिस को वो कैसा है, कौन लगाया था, तो उनको कुछ मालूम नहीं था। तो ऐसा हो गया। बाद में दूसरा एक है, तिलकवाड़ी में, बेलगाम में
पुलिस चौकी था। पुलिस चौकी में 4 पुलिस रहते थे, उनके पास गन्स थे, गन्स। तो पुलिस चौकी में हम हल्ला करने का इरादा किया। Okay. तो शाम को 7 बजे हम 15-16 जो हमारे ग्रुप में थे स्वतंत्र सैनिक, उन्होंने सब उनके पास जो पुलिस के पास जो गन्स थे हम हस्तगत कर दिया। और नज़दीक एक कांग्रेस वेल अभी भी है, बड़ी वेल है, उसमें हम वो सब चारों ही गन्स उसमें फेंक दिया। और दूसरे दिन पुलिस का चक्र शुरू हो गया। एक किसका काम है, कौन आए थे, किसने हल्ला किया पुलिस स्टेशन पर, सब चौकसी शुरू हो गया। तो उनको एक नाम मिल गया, वो था, ये थे। उसमें आपका नाम मिला? हाँ, आपका नाम मिला? मेरा भी नाम था, मेरे सब ब्रदर्स का नाम था। बैरिस्टर नाथ पै का नाम भी था। तो सबको 8 दिन में सबको अरेस्ट कर दिया और कैंटोनमेंट पुलिस स्टेशन में सबको उधर रख गया। छोटी सी रूम थी, इससे छोटी। 15 दिन एक स्टेशन में, पुलिस स्टेशन में बहुत तकलीफ दिया पुलिसों ने। रात को 12 बजे के बाद एक एक करके बुलाया और काय म्हणतात त्याला, असं उलटं टांगायचं, डोकं खाली वर पाय असं करून मारायचं काठीनी आणि चप्पलनी। आणि तुमने क्या क्या किया, बोलो, ये किया कि नहीं, वो किया कि नहीं, ऐसा करके एक एक करके सबको बहुत तकलीफ दिया। 15 दिन तकलीफ दी गया। इतना ही नहीं, बर्फ के जो लादी थी, बर्फ के लादी पर हम बैठाया और ये क्या तुमने कौन सा गुनाह किया है, बोलो। नहीं बोले तो छड़ी से मार देते थे। ऐसा 15 दिन बहुत कठिनाई थी और बहुत त्रास हो गया, तकलीफ हो गई सबको। और 15 दिन के बाद वो सबको हमको जेल में, हिंडलगा जेल में हमारा उधर रवाना हो गया, भेज दिया। जेल में तो कुछ तकलीफ नहीं होती थी, अच्छा था। फिर खाना अच्छा नहीं था। वो जो ब्रेड भाकरी बोलते हैं, भाकरी में छोटे छोटे स्टोन्स से भाजी तरकारी जो है वो तो खराब, जो आजू-बाजू तरकारी होता है ना, उसके भाजी हमको देते थे, हम नहीं खाते थे उसको। एक दिन हमने तकरार भी गया सुपरिटेंडेंट के पास, तो उन्होंने कहा दखल नहीं लिया। अच्छा, और एक हिंदुओं का होली सन रहता है, होली। तो होली में हम क्या करते हैं, बम मारते हैं। तो हम जेल में वो दिन सब लोगों ने होली किया, बम मारे, सब पुलिस आए, तो सुपरिटेंडेंट आए, क्या क्या कर रहे हैं बोले। तो हमारा सन है बाबा, हम मनाए रहे हैं, ऐसा नहीं करना इधर, ऐसे बोले। तो भी हम वो चालू किया बम मारने का।
और 1941 में बेलगाम से हुबली तक एक बस ट्रेन चालू किया था। बस ही थी, फिर उसके व्हील्स ट्रेन के थे। हुबली से बेलगाम से हुबली, हुबली से बेलगाम। वो टाइम 75 पैसा रेंट था उनका। तो फर्स्ट रेलवे गेट में वो ट्रेन को हम ठहराया और उस पर तिरंगा झंडा लगाया। हाँ, उसका फोटो मेरे पास है। क्या बात कर रहे हो? हाँ। अच्छा, तो मैं नेक्स्ट टाइम वृषाली को बोलूंगी कि हाँ। फोटो लाके मुझे भी दिखाए। बट यहाँ पे नाना जी, आई विल मेक श्योर कि अभी वृषाली आगे की बात आपसे करे। हाँ। और उसके पहले आई वांट टू टेल द ऑडियंस दैट whatever you think about the leadership, whatever you think about, that means how good or bad your life has been, and you have been waiting to change it, or you have been you are getting any sort of hurdles to change it, this interview is going to change your perspective, because we want to know what kept them going at that time, what was happening that could have broken any person's will to move forward, what kept them going, and what brought this change. I don't think anything could be a better leadership, but like I said, who could be better than interview Nanaji Vrushali Gandhi. So let's welcome Vrushali. One thing I want to tell, from our one family, Yalgi family, 16 members arrested and suffered imprisonment. Vrushali told me. Yes. And for that reason, Pratibhatai Patil, the President of India then, in the year 2007, they called me at Delhi Rashtrapati Bhavan and honored me Wow. by Rashtrapati. Wow. At that time, Sonia Gandhi was president, Dr. Manmohan Singh were present. And Sonia Gandhi also said, 16 members from one family, it is a wonderful thing. She said like that. That's really great, Nanaji. Yes. So good to interview you. I will let Vrushali take over. Yes. Vrushali. Thank you, Guneet. This is the first time I'm facing a camera, and what better than sharing the screen with my own Nanaji. I have grown up hearing his stories, and I would really want everyone to listen to what he has to say. Papa, एवढे तुम्ही आता सांगत होता की 15 दिवस तुम्हाला खूप त्रास देत होते, मारत होते, पण तुम्ही मोडला नाही. What was the reason that you kept going? हां, त्याचं असं आहे, सहनशक्ती ज्यांच्यामध्ये आहे ते कधीही मोडत नाही, वाकत नाहीत. किती काय मार खाल्ला तरी तो सहन करायचा आणि गप्प बसायचा. हे आमचं सगळं व्रत होतं. कुणी काहीही केलं तरी स्वस्थ बसायचं, बोलायचं नाही, गप्प बसायचं आणि काय करतात ते करू देत, आपण आपलं सहन करत राहायचं. ते तेव्हापासून आजपर्यंत सुरूच आहे. कुठलीही गोष्ट मी काय माझ्या विरुद्ध झाली तरी मी सहन करतो आणि गप्प बसतो. पण असं काय होतं की एवढी ताकद कुठून येत होती? एवढे सगळे जे त्यावेळेला परिस्थिती होती, आपण आपलं काहीच करू शकायचो नाही, एवढी ताकद कुठून यायची? त्यामध्ये मागे होतं देशप्रेम. देशासाठी काहीही करतो, ते व्रतच होतं आमचं. देशासाठी मरण आलं तरी पत्करायचं, हे व्रत आम्ही बाळगलेलं होतं. सगळ्या भावांनीच बाळगलेलं होतं. त्यामुळं कुठलंही संकट आलं तरी त्याला आम्ही जुमानत नसे. तुम्ही मला काहीतरी गोवा मुक्तीबद्दल पण सांगा ना. जेव्हा हो ते तुम्ही जी स्टोरी मला सांगलेली, गोळीबार झालेली. हो, सांगतो तुम्हाला. 1955 गोवा मुक्ती संग्राम सुरू झाला.
त्यावेळेला मी, माझे दुसरे बंधू गजानन आणि बॅरिस्टर नाथपै, पत्रादेवी म्हणून बांद्याजवळ बॉर्डर आहे पोर्तुगीजांची, तिथं त्यांच्या हद्दीत जाऊन तिरंगा झेंडा लावायचा असं ठरवलं. आणि दुसऱ्या बाजूला तेरेखोलच्या बाजूनं माझ्या 3 बहिणी, नावं घ्यायला हरकत नाही, मंदा, सुधा आणि विजया, या 3 बहिणीने सुद्धा त्या तेरेखोलच्या बाजूनं पोर्तुगीजाच्या हद्दीमध्ये झेंडा लावायचा असं ठरवलं. तर पोर्तुगीजांचं फायरिंग फार जबरदस्त सुरू होतं. धाड 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 अशा बंदुका, फायरिंग भयंकर जोरात सुरू होतं. अशा परिस्थितीत कोणीही जायला दजत नसे. पण आमच्या मनात एक होतं ना देशप्रेम, काही होते, मरण आलं तरी हरकत नाही, पण या गोष्टी करायच्याच. म्हणून आम्ही तिकडे तिरंगा झेंडा लावला आणि आम्ही परतलो. इकडे बहिणींनी तिरंगा झेंडा लावला, फायरिंग सुरूच होतं आणि एक गोळी माझ्या बहिणीला लागली, मंदाला. ती चाटून गेली, जखम झाली, तिचा प्राण वाचला. मग नंतर तिच्यावर मग पुढे बेळगावला आणून उपचार वगैरे केले. असा हा गोव्याचा लढा. त्या लढ्यामध्ये अनेक लोक मिळालेले आहेत. एक हिरवे गुरुजी म्हणून ते सुद्धा हुतात्मा झाले तिथे. अनेक देशातून लोक आले होते, संबंध देशातून सत्याग्रह करायला लोक आले होते. त्यातील अनेक लोक त्याच्यामध्ये हुतात्मा झालेले आहेत. याचं आम्हाला खूप वाईट वाटतं. त्यांची आठवण करणं म्हणून आम्ही दरवर्षी 15 ऑगस्टला, 9 ऑगस्टला क्रांती दिन, त्या दिवशी आम्ही त्यांचं स्मरण करत असतो. खूप लोक जमतात त्या कार्यक्रमाला. आजकालचे जे आमची जनरेशन आहे त्यांना काहीतरी तुम्हाला जर सांगायचं असेल तर काय सांगू शकाल? काय सांगायचं? देशावर प्रेम करा हे आधी सांगायचं. आणि हा आपला देश भ्रष्टाचार मुक्त कसा होईल याकडे लक्ष द्या. आणि आपल्या देशाची प्रगती, आपला देश उंचावर कसा जाईल याकडे लक्ष द्या. आणि ते काम आज या तरुण पिढीचं आहे असं मला वाटतं आणि ते त्यांनी करावं. मी जर आता तरुण असतो तर त्या कामाला मी लागलो असतो, पण आता माझ्या हातून तसं होत नाही. He says if he was young. I understood. 15th ऑगस्ट 1947 ला जेव्हा ऍक्च्युली इंडियाला फ्रीडम मिळालं तेव्हा तुम्ही किती वर्षाचे होता आणि मग त्याच्यानंतर काय करायचं असा तुम्हाला प्रश्न पडला का कधी? त्यावेळेला मी 17-18 वर्षाचा होतो ज्यावेळेला देशाने स्वातंत्र्य मिळालं नाही हे लक्षात ठेवा. तर त्यावेळेला मग मी मॅट्रिक्युलेशनची परीक्षा दिली होती. मॅट्रिक्युलेशन म्हणजे आत्ताचं SSC महाराष्ट्राचं. मग ते दिल्यानंतर म्हटलं आता काय करावं, काहीतरी बिझनेस करायला पाहिजे, गप्प बसून चालत नाही. म्हणून मी पुण्याला गेलो आणि तिथं इलेक्ट्रिकल डिप्लोमाचा कोर्स केला, रेडिओचा कोर्स केला आणि 2-2.5 वर्ष तिथे राहून तो डिप्लोमा मी मिळवला. आणि त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी बेळगावचे एक मोठे पुढारी, काँग्रेस पुढारी गंगाधरराव देशपांडे, हु वॉज द फॉलोअर ऑफ लोकमान्य टिळक, त्यांच्या हस्ते मी दुकान ओपन केलं आणि त्या दुकानाचं नाव ठेवलं नवहिंद कॉलिंग. आणि त्या दुकानामार्फत मग इलेक्ट्रिकल ॲप्लायन्सेस, रेडिओ दुरुस्ती या सगळ्या गोष्टी करत होतो. एवढंच नव्हे तर खेडेगावात त्यावेळेला लाईट नव्हते, इलेक्ट्रिसिटी नव्हती, म्हणून आम्ही जनरेटर घेतला होता.
आणि त्या जनरेटरच्या सहाय्यानं खेडेगावात नाटकं व्हायची, पण स्टेजवरती लाईटिंग नसायचं. मग त्या जनरेटरच्या सहाय्यानं आम्ही लाईटिंग करत असो. पण ते एवढं जनरेटर इतर सामान नेणं फार कठीण होतं. त्याच्यासाठी काहीतरी एक व्हेकल पाहिजे, म्हणून आम्ही एक व्हेकल खरेदी केली बेळगावच्या एका एजंटामार्फत, आणि ती लंडनहून तशीच आली. तिचं नाव होतं व्हेकलचं फोर्डसन. ऐकलंय मी. ती तशीच आली. आणि त्यावेळेला किती 1950 साली त्याची किंमत काय असेल माहिती आहे का? तुम्ही आता आश्चर्य व्यक्त कराल. 5,000 रुपयाला ती मिळाली 4 व्हीलर. 5,000 त्यावेळेस. आणि त्या व्हेकलमध्ये सगळं सामान घेऊन आम्ही खेडोपाडी लाईटिंगसाठी जात असो. हा मी धंदा 1947 पासून 1984 पर्यंत केला. नंतर माझी मुलं शिकली विकली, मी तो धंदा बंद केला. पप्पा, तुमच्या नाटकाचा प्रवास जेव्हा सुरू झाला तेव्हा तुम्ही एक मला स्टोरी सांगितली चंदनाच्या वाड्याची. हां, त्या नाटकाचं नाव होतं वारसा. ते लिहिलं होतं रणजित देसाई, लेखक. तर वरेर नाट्य संघ म्हणून एक संस्था आहे अजूनही, त्यामार्फत आम्ही ती नाटकं करत होतो. कोल्हापूरला आम्हाला बक्षीस मिळालं, मग मुंबईला सुद्धा बक्षीस मिळालं. मुंबईला धोबी तलावजवळ एक थिएटर आहे, तिथं ते नाटक केलं, वारसा नाटक. तर त्या वारसा नाटकामध्ये अशी गोष्ट आहे की शेवटचा सीन असा आहे की तो चंदनाचा वाडा असतोय, तो चंदनाचा वाडा जळतोय असं दृश्य दाखवायचं होतं. पण त्यावेळेला ते डिमर बिमर असं काही सोय नव्हती, आणि ते आग पेटते असं कसं दाखवायचं. मग मला ती कल्पना होतीच. मी म्हणजे तो प्रयोग केला होता बेळगावला असताना. तर ठिकठिकाणी चक्र ठेवली ती 1, 2, 3 ठिकाणी अशी, आणि त्या चक्राला पिवळा जिलेटिन पेपर आणि तांबडा जिलेटिन पेपर, आणि ते चक्र फिरवलं की ज्वाला गेल्यासारख्या वाटायच्या. आणि वाडा होता चंदनाचा, वास आला पाहिजे ना चंदनाचा. म्हणून त्या गॅलरीमध्ये, त्या वाड्याच्या गॅलरीमध्ये हिटिंग कॉईल असते की 500 वॅट 1000 वॅटची, ती गरम केली आणि त्याच्यावर चंदनाची पूड टाकलेली होती, आणि ती गरम झाल्यावर चंदनाचा वास घुमघुमायला लागला. आणि ते दृश्य बघून प्रेक्षक वर्ग इतका हे झाला की ॲक्च्युअली 10 मिनिटं टाळ्या पडल्या त्या दृश्याला. आणि दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र टाइम्समध्ये बातमी आली की हे नाटक कशानं लक्षात राहिलं असेल तर नवहिंद कॉलिंगच्या प्रकाश योजनेमुळं. फ्रीडम स्ट्रगल म्हणजे जेव्हा आपण फ्रीडमसाठी हे करत होतो, झटापट सुरू होती, तो काळ, नंतर हा नाटकांचा काळ, ह्या फ्रीडम स्ट्रगल मधनं काही तुम्हाला त्याच्यामध्ये इन्स्पिरेशन मिळालेलं का? काय करावं, कसं काय करावं त्याच्यावरती? फ्रीडम स्ट्रगल मधनं हेच की देशप्रेमाची स्फूर्ती आणि प्रेरणा मिळाली आम्हाला स्वातंत्र्य संग्रामामधून. आणि नाटकाची आवड असल्यामुळं तिथे एक वाङ्मय चर्चा मंडळ म्हणून संस्था आहे, त्या संस्थेमध्ये सुद्धा मी त्या संस्थेत सेक्रेटरीचं काम करतो नाट्यशाखेचं. आणि अनेक संगीत नाटकं आम्ही बसवतो. पूर्वीची संशय कल्लोळ, सौभद्र, संगीत सौभद्र अशी नाटकं बसवतो. त्याचे अनेक प्रयोग आम्ही केलेले आहेत, आणि त्याचं डायरेक्शन केलं आहे डॉक्टर अशोक साठे यांनी. मला त्यांचं नाव घेणं अगदी आवश्यक आहे. फार चांगलं डायरेक्शन असायचं त्यांचं. आणि नंतर आता त्याचे खूप प्रयोग झाले, इकडे तिकडे बक्षिसं मिळाली. दिल्लीला पहिला क्रमांक आला संशय कल्लोळ नाटकाला.
संगीता म्हणून गाणारी होती, तिला पण पहिलं बक्षीस मिळालं. एवढंच नव्हे तर हार्मोनियम वाजवणारा दीक्षित नावाचा, त्यालाही पहिलं बक्षीस मिळालं दिल्लीच्या स्पर्धेमध्ये. आणि अशी नाटकाची आवड असल्यामुळे नाटकं आम्ही चालूच ठेवली. शक्यतोवर संगीत नाटकं करायची असं ठरवलं. भावबंधन, हाच मुलाचा बाप, अशी नाटकं आम्ही केली. नंतर काही दिवसानंतर खंड पडला. आता परवाच 15 दिवसापूर्वी पुन्हा आणि संशय करून नाटक करायचं असं ठरवलं. म्हणून त्याचा पूजा करून आम्ही त्याचं उद्घाटन केलेलं आहे. ह्या वयात पण तुम्हाला एवढी ताकद कुठून मिळते हे सगळं करायची? तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्हाला ही ताकद मिळाली. आतापर्यंत तुम्ही जे सांगितलं, हे सगळं सांगितलं की तुम्ही लाइटिंग कसं करायचं आहे, हे सगळं स्टेजच्या मागची कामं झाली. स्टेजच्या मागची होती. पण तुम्ही सगळे मिमिक्रीज वगैरे पण खूप मस्त करता. करतो. तुम्ही मी नेहरूंचं एक थोडंसं करून दाखवतो. आम्हाला चर्चिल ऐकायचंय. पुन्हा एकदा करतो चर्चिलचं. त्यावेळेला दुसरा काय म्हणतात, महायुद्ध संपलेलं होतं. मग इलेक्शन्स झालेले नव्हते लंडनमध्ये महायुद्धामुळं, लांबणीवर टाकण्यात गेलं. मग त्यावेळेला चर्चिलनी त्या राणीबरोबर हे केलं, विचारविनिमय केला आणि इलेक्शन्स कधी घ्यायच्या वगैरे ते ठरलं त्यांचं. म्हणून चर्चिलनी सगळ्या जनतेला सांगितलं रेडिओवरून, After recent discussions with His Majesty's government in London, they have authorized me to make the following announcement. An announcement has already been made that elections to central and legislatures so long postponed owing to war are to be held during this coming cold weather. Thank you. पंडित जवाहरलाल नेहरूंचे चांद घंटों के बाद 31 डिसेंबरला त्यांचं भाषण असायचं. चांद घंटों के बाद ये साल खत्म होगा और हम नए बरस में कदम बढ़ाएंगे. हमारे सामने, भारत के सामने, हिंदुस्तान के सामने बहुत बहुत कठिन समस्याएं हैं. चीन, कश्मीर और पाकिस्तान का वही है. इसलिए जो कुछ करना है हिंदुस्तान में वो शांति से करना चाहिए, शांति से आगे बढ़ाना. जय हिंद. इट्स माय फेवरेट. एक छोटा हिटलरचा पण डायलॉग म्हणून हिटलरचं करतो, पण ते काही शब्द माझे आहेत जर्मनी, काही शब्द जर्मनी आहे, मला पूर्ण जर्मनी. पण तो कसा बोलत होता त्याचा टोन तुम्हाला मी करून दाखवतो. हिटलरचं तुम्ही ऐकलं असेल रेडिओवरती वगैरे. मी पण रेडिओवरतीच ऐकलं होतं. आमच्या वेळेला रेडिओ नव्हता पप्पा. Friends, Oxtobreinen actualisches Latinums, verweinen acted Sondersflaas, Chamberlain, Churchill, als de bloedig letteren, drahinens vroekels wetens laters, verwoenen ze zijn als jamsal axadergelos, vroon wijze nennensletters, verwenterenslagse aan de broederlijk laat. Und at aber Holland, da gezündelt vroom als uit de Ruderlaatste zaal. England always took for war, but Germany's victory will win once for all. Thank you. आता एक फक्त लास्ट क्वेश्चन. हे जे आपण पॉडकास्ट करतोय हे सगळे यंग लोक ज्यांना लीडर्स व्हायचंय पुढे,
असे लोक खूप ऐकतात आमचा पॉडकास्ट. हां, तर तुम्ही लीडरशिप क्वालिटी बद्दल काही सांगू शकाल? लीडर व्हायचं असेल तर आपलं मन त्यावेळेला स्वच्छ पाहिजे. भ्रष्टाचार करता कामा नये आणि लोकांच्या मध्ये आपण जाऊन लोकांचं प्रेम संपादन कसं करायचं त्या दृष्टीने वागलं पाहिजे. आता कोणाला फसवून किंवा कोणाला, आता मला मतं पाहिजे आहेत, आता हल्ली ज्या निवडणुका होतात त्या मला पसंत नाहीत. निवडणुका स्वच्छ झाल्या पाहिजेत. पैसा म्हणजे निवडणूक. आता पैशाशिवाय काय होत नाही. अरे पैसा, एकही पैसा न खर्च करता तुम्ही निवडून या तर तो खरा लीडर, तो खरा पुढारी असं मी मानतो. नेतावाला लीडर नाही. म्हणजे आम्ही जे काम करतो आमच्या ह्याच्यामध्ये एक्सेल करायचं आम्हाला. तुम्ही प्रामाणिकपणे काम करा ना, तुम्ही पुढे जाल, तुम्ही मोठे व्हाल. प्रामाणिकते पाहिजे आणि भ्रष्टाचाराला शिवायचं नाही. या दोन गोष्टी तुम्ही जर मनात ठेवल्यात तर तुम्ही खूप मोठे व्हाल. नाना जी, ये इंटरव्यू मैं पूरा स्टार्ट से लेके एंड तक यही खड़े होके देख रही थी एंड बहुत अच्छा गया. और मुझे नहीं लग रहा है कि मतलब मैं इतनी ज्यादा बेटर जॉब कर सकती थी जो वृशाली ने की है. और आपकी स्टोरी सुन के मीन्स एवरीवन बिहाइंड द कैमरा दे ऑल एंजॉयड, दे ऑल लव द स्टोरी. थँक यू व्हेरी मच. मी सुद्धा आपणा सगळ्यांचे आभार मानतो. आपण मला इथे बोलावून माझी काय मुलाखत, मला काय सांगायचं होतं ते मी माझ्या शब्दात सांगितलेलं आहे. आणि खरोखर मी अशा या मोठ्या संस्थेमध्ये मला तुम्ही बोलवलं याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. थैंक यू वेरी मच. ये हमारा ऑनर है आपसे ज्यादा. थैंक यू वेरी मच आप यहाँ पे आए. And for all the audience, I really want to repeat this to you once again. There are a lot of things that goes into leadership, and it begins with being non-corrupted, non-manipulatable. Nobody should be able to just put your decision in any direction that they want to. You should be able to take the decision, but at the same time you need to keep your people together, take them along. You should be loved, you should be appreciated, because if your people do not respect you, they see you doing the right thing, they will respect you. I think this is the biggest life lesson any leader can learn who are already a leader or are the aspiring leaders. Once again, what do you think about this podcast, or you want to know more about such kind of podcast? Leave in the comments below. Thank you. Vande Mataram.